नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपला पुढचा ट्रिपचा प्लॅन बनला आहे तिरुपती, बालाजी आणि रामेश्वरम. तर 10 दिवसाची आपली ट्रिप आहे. तर आपले 10 दिवसाचे ब्लॉग येतील. 10 दिवसामध्ये आपण कुठे कुठे फिरणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपला प्रवास आपण सुरू करूया. तर बघू शकता गाडीमध्ये सामान ॲडजस्ट करायला लावलेलं आहे. तर आपल्याकडे 2 गाड्या आहेत, दोन्ही गाड्यामध्ये सामान ॲडजस्ट करायला लावलेलं आहे. आणि बघू शकता नारळ फुटलेला आहे आणि दोन्ही गाड्या प्रवासासाठी रेडी झालेल्या आहेत. थोड्या वेळात आपण आपला प्रवास सुरू करणार आहे. नारळ तोडून झालेला आहे आपला. आणि आपण आता भाईंदरपाड्याच्या CNG पंपावर आलेला आहे. इथून आपण CNG भरणार आहे. पुढे बघूया आता CNG कसा भेटतो ते. गाडी आपली केवढी CNGवर चालते. तर इथे आपण CNG भरलेला आहे. तर आता आपण आलो आहे फुटबॉलमध्ये नाश्ता चाय वगैरे पिण्यासाठी. तर आपण आपल्या घरनं निघालो, पण आपण तिरुपतीला न जाणार. पहिलं डेस्टिनेशन आपण घेतो आहे रामेश्वर. आपण इथून डायरेक्ट रामेश्वरला जाणार आहे. पण आपण डायरेक्ट पूर्ण रामेश्वरची रनिंग कापणार नाहीत. आपण थांबत रामेश्वरला पोहोचणार आहे. चला व्हिडिओ बघत राहा. आता आपण मिसिंग लिंकच्या दिशेने जात आहोत. बघू शकता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहात आणि सकाळ झालेली आहे. आणि थोड्याच वेळात आपण मिसिंग लिंकवर जाणार आहोत. तर बघू शकता मिसिंग लिंक चालू झालेला आहे. इथून मिसिंग लिंक स्टार्ट झालेला आहे. आणि मिसिंग लिंकचा पहिलाच ब्रिज आपल्याला लागलेला आहे मुंबईच्या दिशेचा. आणि थोड्याच वेळात आपण टनलमध्ये जाणार आहोत. बघू शकताय समोर टनल येत आहे. सकाळचा सुंदर नजारा मिसिंग लिंकचा. तर सुंदर असं काम केलेलं आहे मिसिंग लिंकचं. आणि पहिलाच बोगदा आपल्याला लागलेला आहे 1.7 किलोमीटरचा. 1.7 किलोमीटर रुंदीचा पहिलाच बोगदा आपल्याला लागलेला आहे. बघू शकताय. सुंदर बोगदा बनवलेला आहे. आणि थोड्याच वेळात आपण बोगद्याच्या बाहेर पडणार आहे. आणि पहिला बोगदा गेल्यानंतर आपल्याला वायर टेक केबलचा ब्रिज लागलेला आहे. बघू शकताय सुंदर. सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे. वायर टेक केबल ब्रिज बांधलेला आहे. बघू शकता सुंदर असं काम केलेलं आहे ब्रिजचं.
1 मे रोजी उद्घाटन झालेलं आहे या रस्त्याचं. मिसिंग लिंक. आपल्याला आता घाटात जायची गरज नाही. ट्रॅफिकपासून पूर्ण सुटका झालेली आहे आपली. तर दुसरा एक टनल आलेली आहे आपल्याला, ती आहे 8.7 किलोमीटरची. तर एशियातील सर्वात रुंद टनल आहे ती मिसिंग लिंकवरची. पुरे एशियामध्ये एवढ्या रुंदीची कुठेच टनल नाही आहे. इंजिनिअरिंगचं मार्वल आहे मिसिंग लिंक. प्रत्येक 30 मीटरवर बायपास दिलेला आहे. जर बोगद्यामध्ये कोणतीही दुर्घटना झाली तर तुम्ही त्या बायपासवरून दुसऱ्या टनलमध्ये जाऊ शकताय. बघू शकताय थोड्याच वेळात टनल संपलेली आहे. आपण आता टनलच्या बाहेर आलेलो आहोत पुण्याच्या दिशेने. आता आपण पोचलो आहे खांबाटाकी घाटाजवळ. बघू शकता इथे पण काम चालू आहे. इथे पण घाटाला बायपास करायचं काम चालू आहे. एक टनल चालू झालेली आहे. एका साईडचा रस्ता चालू झालेला आहे. साताऱ्याकडून पुण्याकडे येणारा रस्ता चालू झालेला आहे. टनल चालू झालेली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचं काम अजून चालू आहे आणि बोगद्याचं पण काम चालू आहे. त्या साईड तो रस्ता चालू झालेला नाही, पण साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दिशेचा रस्ता चालू झालेला आहे. बघू शकताय काम चालू आहे. आणि आपण आता खांबाटाकी घाटामध्ये आहोत. तर या घाटालाही बायपासचं करायचं काम चालू आहे. काही ते खूप ट्रॉफिक लागते. हेवी गाड्या असल्यामुळे हेवी गाड्या चढत नाही. तर खूप छान होईल दोन्ही साईडचे रस्ते चालू झाल्यावर. बघू शकताय काम चालू आहे जोरदार. आणि डोगेश भाई बघू शकताय. डोगेश भाई कारमध्ये फिरायला निघालेले आहेत. आपण आता खांबाटाकी घाटामध्ये आहोत. मी बघू शकता डॉगेश भाई. आपण आता खांबाटाकी घाट क्रॉस केलेला आहे. बघू शकताय आपण आता साताऱ्याच्या दिशेने आलेलो आहोत. आणि बघू शकताय सुंदर असं साईबाबाची मूर्ती बघू शकताय. सकाळचे वाजल्यात 10 आणि आता आपण साताऱ्याला पोचलेलो आहे. बघू शकताय आपण आता साताऱ्याला पोचलेलो आहे आणि आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आता आपण साताऱ्याला पोचलेलो आहोत. समोरच्या साईडला बघू शकता पुणे खांबाटाकी घाट आणि ह्या साईडला कोल्हापूर. या साईडला कोल्हापूर. तर आपण आता साताऱ्यामध्ये आहोत. तर मित्रांनो आपण कोल्हापूरच्या 50 किलोमीटर आतमध्ये रोडच्या बाजूला जेवायला बसलेलो आहे.
तर दुपारच्या 12:30 वाजले आणि आपण जेवायला बसतो आहे, कारण आपण जेवण करणं बनवून आणलेलं सकाळी. तर आता आपण जेवायला बसतो. तर बघू शकता सुंदर अशी जागा बघितली आपल्याला रोडच्या बाजूलाच, आणि आपण आता जेवायला बसलो आहे. बघू शकताय दुपारचे 12:30 वाजलेत आणि आपण आता जेवण्यासाठी थांबलेलो. जेवण आपण सकाळीच बनवून आणलेलं बघू शकताय. आपण आता जेवायला बसतोय. जेवल्यानंतर आपण आपला प्रवास सुरू करणार आहे आणि जेवण झाल्यानंतर आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे. बघू शकताय. आता आपण कोल्हापूरच्या पुढे आलेलो आहे आणि बघू शकताय इथे ब्रिजचं काम चालू आहे. आपण निप्पाणीच्या आसपास आलेलो आहे आणि इथे ब्रिजचं काम चालू आहे. भरपूर मोठा ब्रिज आहे बघू शकताय. जोरदार काम चालू आहे ब्रिजचं. आपण निप्पाणीच्या जवळपास पोहोचलेलो आहे.
आता आपण बेलगावमध्ये आणि बेलगावमध्ये आपण आता CNG बनण्यासाठी थांबलेलो आहे. बघू शकताय आपण आता बेलगावमध्ये पोचलेलो आहे. 5:03 वाजलेले आहेत आणि आपण बेलगावला पोचलो आणि आपण आता CNG वर आलो. आणि समोर बघू शकता सुंदर असा महल बघू शकता. फार सुंदर असा महल आहे. काम चालू आहे. भव्य दिव्य असं महल बांधायला घेतलंय. काम चालू आहे. काम सरकारी आहे ते का वरती आहे. फार सुंदर. तर आता आपण चहा प्यायला थांबलो आहे. आपण आता कर्नाटकमध्ये आहे. आता आपण चहा प्यायला थांबलो. समोर बघू शकताय सुंदर असा स्तंभ आहे. बघू शकताय आपण आता कर्नाटकमध्ये आहे. बघू शकताय सुंदर असा स्तंभ आहे आणि सूर्यास्त बघू शकताय. तर आता आपण कर्नाटकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपण रात्रीचं जेवण बनवून घेत आहोत. कारण आपल्याला रात्री रूम घ्यायचा, पण तिथे रूम घेतल्यानंतर इथे जेवण करायला मिळेल नाही मिळेल आपल्याला तेवढी आयडिया नाही आहे. तर आपण आता इथूनच जेवण बनवून नंतर गाडीत घेऊन नंतर कुठेतरी जेवणार आणि रूम घेणार. चला व्हिडिओ बघत राहा. तर बघू शकताय जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे. एकावर भात, एकावर डाळ आणि एकावर भाजी ठेवणार आहे. संध्याकाळचे वाजल्यात 6:30 आणि आपण आता थोडं अंतर कापल्यानंतर आपण इथेच मध्ये वस्ती मारणार आहे. त्याच्या आधी आपण इथे जेवण करून घेत आहोत आणि इथेच जेवण करून इथेच आपण जेवून नंतर आपला प्रवास सुरू करणार आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर कुठेतरी रूम. तर आपलं जेवण पण झालं आणि आपण जेवण पण घेतलेलं आहे. बघू शकताय समोर कोल्हापूर बँगलोर हायवे. तर आपण आता इथून निघत आहे. तर मित्रांनो जेवून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपण थोड्याच पुढे जाऊन आपण हायवेच्या बाजूलाच कुठेतरी रूम घेणार आहे आणि सकाळी उठून परत आपण आपल्या रामेश्वरचा प्रवास सुरू करणार आहे. तर मित्रांनो फायनली आपण चित्रदुर्गाच्या जवळपास पोचलेलो आहे आणि आपण आपला मुंबई ते चित्रदुर्ग आपण अर्धा पल्ला गाठलेला आहे. आपण रामेश्वरला जातो आहे. तर चित्रदुर्गपर्यंत आपण अर्धा पल्ला गाठलेला आहे आणि अर्धा पल्ला आपण चित्रदुर्ग ते रामेश्वर हा उद्या करणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो आपला असणार आहे चित्रदुर्ग ते रामेश्वर. चला जय महाराष्ट्र.